नमस्कार. मी डॉक्टर गौरी बायचल आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या या YouTube लाईव्हमध्ये आपण होमिओपॅथीबद्दलचे असलेले गैरसमज, होमिओपॅथी ही कशी कार्य करते त्याबद्दलची माहिती आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची थेट उत्तरे, हा या आजच्या YouTube लाईव्हचा चर्चेचा विषय आहे. तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर मला सांगा. जसे तुमचे कमेंट्स येतील त्यानुसार मी तुमची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करेन. सुरुवातीला आता आपण होमिओपॅथी म्हणजे काय हे लक्षात घेऊयात. तर होमिओपॅथी एक वैद्यकीय वैज्ञानिक अशी उपचार पद्धती आहे. सिमिलिया सिमिलिबस क्युरेचर. समः समं शमयती या तत्वावर आधारित असलेली ही उपचार पद्धती आहे. होमिओ म्हणजे काय? तर सारखे आणि पॅथोज म्हणजे काय? तर लक्षणे, रोगाची लक्षणे. होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये औषधांची जी गुणधर्म असतात, औषधांची जी लक्षणं असतात आणि रुग्णांची लक्षणं ही जेव्हा एकमेकांस पूरक असतात, अशा वेळेस ती औषधं आम्ही रुग्णांना देत असतो. होमिओपॅथिक उपचार पद्धती अतिशय विश्वसनीय आणि सुरक्षित अशी उपचार पद्धती आहे. होमिओपॅथिक औषध पद्धती यामध्ये फक्त शारीरिक लक्षणांचाच विचार न करता भावनिक लक्षणं, तसेच जीवनशैलीचा विचार, उंची, वजन, आहार, आवड-निवड, कौटुंबिक इतिहास या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात येत असतो. होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेला मनामध्ये एक गैरसमज असा असतो, की या उपचार पद्धतीचा गुणधर्म किंवा गुण येण्यास फार वेळ लागतो. तर हे अतिशय मोठं मिथ आहे. हा चुकीचा गैरसमज आहे. जसा तुमचा आजार आहे, तसे तुमचे उपचारांचा कालावधी हा ठरला जातो. ओके. पहिले कमेंट आपल्याला आलेली आहे, की ज्ञानभंग यांच्याकडून होमिओपॅथी ही उपचार पद्धती सर्वसामान्य लोकांसाठी कितपत फायदेशीर आहे? अतिशय उत्तम असा हा प्रश्न आहे. कारण होमिओपॅथीबद्दल काय आहे, की मनामध्ये गैरसमज असा असतो, की उपचारांचा कालावधी हा अतिशय जास्त आहे. पण तसे नाही. लहान मुलापासून म्हणजे नवजात बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वच जण होमिओपॅथी उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकतात. कारण ही अतिशय सुरक्षित अशी उपचार पद्धती आहे. तुम्हाला कोणताही आजार असू द्यात, होमिओपॅथिक उपचार पद्धती त्याच्यावर कार्यरत आहे. क्रिटिकल कंडिशन्समध्येच फक्त होमिओपॅथीचे काही स्कोप अँड लिमिटेशन्स आहेत. हे स्कोप अँड लिमिटेशन प्रत्येक पॅथीलाच असतात. नॉट ओन्ली होमिओपॅथी, प्रत्येक पॅथीलाच असतात. अजून कोणाला कोणते क्वेशन्स असतील तर तुम्ही जरूर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. होमिओपॅथीच्या रिलेटेड. होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा लाभ किंवा होमिओपॅथिक उपचार पद्धती घेत असताना कोणती पथ्य वगैरे पाळावी लागतात का? तर यामध्ये मी असं सांगते, की जास्त काही पथ्य नसतात. फक्त ज्यांचे उग्र वास असलेले जसं की कच्चा कांदा, कच्चा लसूण हे शक्यतो आम्ही घेऊ नका असं म्हणतो. कारण त्यामुळे होमिओपॅथिक औषधांची परिणामकता ही कमी होऊ शकते त्यासाठी. पण त्यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्स होतात असे नाही. ओके. अजून एक कमेंट अशी आलेली आहे, की बीपीचा त्रास असताना गोळी चालू असेल, तर होमिओपॅथिक औषधे घेतले तर चालेल का? गुड क्वेशन. खूप चांगला क्वेशन विचारलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला होमिओपॅथीमध्ये हा एक प्रॉब्लेम येतो, की ही औषधे घेत असताना मला बीपीची गोळी चालू आहे, थायरॉइडची गोळी चालू आहे किंवा मला शुगरच्या गोळ्या चालू आहेत, तर मी ही औषधे घेऊ शकते का? तर होय, 100% तुम्ही होमिओपॅथिक औषधे तुमच्या कोणत्याही आजारांच्या गोळ्यांबरोबर तुम्ही घेऊ शकता. यामुळे कोणताही प्रॉब्लेम हा तयार होत नाही. होमिओपॅथिक औषधामध्ये जे तुमचे क्रॉनिक आजार असतात म्हणजे आर्थरायटिस, क्रॉनिक आर्थरायटिस असेल, संधिवात असेल तुम्हाला किंवा मूळव्याध, एक्झिमा अशा आजारांच्यामध्येच तुम्हाला थोडासा वेळ हा लागत असतो. पण तोही 1-2 महिन्यामध्ये हे आजार संपूर्णपणे कमी होतात. आणि जर तुम्हाला साधा म्हणजे सर्दी खोकला असेल किंवा ताप आला असेल, तर होमिओपॅथिक औषधांनी तुमचा ही जी काही लक्षणं आहेत, हा जो काही त्रास आहे, तो 2च दिवसामध्ये संपूर्णपणे कमी होत असतो. त्याच्यामुळे या औषध प्रणालीचा गुण येण्यास फार वेळ लागतो, हे अतिशय चुकीचं मिथ आहे.
होमिओपॅथिक औषधांच्यामध्ये अजून एक कमेंट अशी आहे, की होमिओपॅथिक औषधामध्ये ह्या ज्या गोळ्या असतात त्या एकसारख्या दिसतात. मग प्रत्येक रुग्णांना हे एकच औषध असतं का? तर याचं उत्तर आहे नाही. होमिओपॅथिक औषधं ही जी असतात, ही आम्ही त्या गोळ्यांच्यामध्ये घालून देत असतो. म्हणजे साबुदाण्यासारख्या ह्या ज्या गोळ्या दिसतात, पांढऱ्या रंगाच्या असतात, गोलाकार असतात, ह्या एकसारख्या असतात. पण त्याच्यामध्ये जे औषध घालत असतो, हे होमिओपॅथिक औषध हे असते आणि हे व्यक्तिगणिक वेगवेगळे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे एकच औषध हे सगळ्यांना नसते. जर 2 व्यक्तींना ताप आला असेल, तर ह्या तापामध्ये ह्या दोन्ही व्यक्तीला वेगळं-वेगळं औषध दिलं जातं. कारण होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलायझेशन हा खूप मोठा सिद्धांत आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच औषध हे लागू होत नसते. व्यक्तीनुसार आम्ही ते औषध देत असतो. तो ताप कोणत्या कारणाने आलेला आहे, कसा आहे, त्यामध्ये काही भावनिक कारण लपलेलं आहे का? या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून माहिती घेऊनच ते दिली जाते. यामध्ये आम्ही पर्सनल हिस्ट्री सुद्धा विचारत असतो, की त्याच्यामध्ये भूक असेल, तहान असेल, सोबतच आवड-निवड, जीवनशैली या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्यांना हिस्ट्री टेकिंगमध्ये घेत असतो आणि त्यानुसारच त्यांना औषधही देण्यात येतात. तुम्हाला होमिओपॅथीबद्दल कोणते गैरसमज असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहे. ओके. राघव यांनी असा एक प्रश्न विचारलेला आहे, की "मॅडम हे लहान मुलांच्यामध्ये ही औषधं युजफुल आहेत का?" तर डेफिनेटली होय. लहान मुलांना कसं असते, की कडू औषधं नको असतात त्यांना. त्यांना कशी गोड औषधं हवी असतात आणि जर कडू औषध द्यायचं, की ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवत असतात. तर ही होमिओपॅथिक औषधांचा एक बेनिफिट्स असा आहे, की लहान मुलांना ही औषधं तुम्ही इझिली देऊ शकतात आणि ते आवडीने घेतात. मग ती औषधं द्रव स्वरूपात जरी असतील, तरी पण त्याची चव ही अतिशय चांगली असते. त्यामुळं लहान मुलांना तुम्ही देऊ शकता, अतिशय सुरक्षित अशी आहे. कारण लहान मुलांना औषध देताना आपण फार विचार करत असतो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही होमिओपॅथी चूज करत असाल, तर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. तसेच वयोवृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम येत असतो, तर त्यांना त्यांच्या वयोमानामुळे अनेक आजारही निर्माण झालेले असतात आणि त्यांची गोळ्या औषधं चालू असतात आणि त्या गोळ्या औषधांबरोबर जर त्यांना होमिओपॅथी जर घ्यायची असेल, तर त्यांच्या मनामध्ये एक शंका येते, "अरे, ह्या पण गोळ्या घ्यायच्या, त्या पण गोळ्या घ्यायच्या." तर त्यांच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी अतिशय उत्कृष्ट आहे. वयोमानानुसार जे आजार होतात, जो थकवा असतो किंवा जो अशक्तपणा असेल किंवा हाडांच्या जर काही दुखणी असतील, तर यावर होमिओपॅथी अतिशय चांगलं काम करत असते. तुमच्या मनात कोणतेही गैरसमज असतील, तर तुम्ही नक्की या ठिकाणी मला शेअर करू शकता. या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण आजचा जो आपला लाईव्ह आहे, तो होमिओपॅथी विषयावरच आहे. होमिओपॅथीबद्दल मनामध्ये जर गैरसमज असेल किंवा काही शंका असतील, तर तुम्ही या ठिकाणी मला जरूर विचारा. ओके. अजून एक असा कमेंट आलेली आहे, की सांधेदुखीवर काही होमिओपॅथिक औषधे आहेत का? तर होय, सांधेदुखीवर सुद्धा खूप चांगली औषधं आहेत. पण या ठिकाणी मी प्रत्येक औषधाचं नाव सांगू शकत नाही. कारण तुम्हाला सांधेदुखी कधीपासून झालेली आहे? तुम्हाला नक्की त्रास कुठं आहे? कोणत्या सांध्याला तुम्हाला वेदना आहेत, सूज आहे किंवा लालसरपणा आहे? हे आपण संपूर्णपणे ज्यावेळेस डिटेल हिस्ट्री टेकिंग घेत असतो, त्यामध्ये तुम्हाला ही औषधं सांगण्यात येतील. ऑनलाईन कन्सल्टेशन हे सुद्धा आपल्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट हा करू शकता. त्वचा रोग असतील, सांधेदुखी असेल, मूळव्याध असेल किंवा सोरायसिस, एक्झिमा अशा प्रत्येक आजारांच्यावर होमिओपॅथी अतिशय चांगलं काम करत असते आणि होमिओपॅथिक औषधं घेत असताना तुम्ही मनामध्ये कोणतेही पूर्वग्रह दूषित करू नका, ठेवू नका. तुम्ही नक्की या औषध प्रणालीचा अवलंब करा. ही अतिशय सुरक्षित अशी औषध प्रणाली आहे. ओके. अजून एक कमेंट अशी आलेली आहे, प्रश्न असा विचारला आहे, गुड क्वेशन. मॅडम फॉर डायबिटीज इज होमिओपॅथिक मेडिसिन युजफुल? तर होय. जर तुम्ही प्री डायबेटिकमध्ये असाल
आणि तुम्हाला तर म्हणजे तुम्ही डायबिटीज होण्याच्या मार्गावर आहेत. तर या ठिकाणी तुम्ही होमिओपॅथी घेतली तर ती तुम्हाला खूप चांगली मदत करू शकते. कारण डायबिटिकमध्ये कसं असतं हा एक मेटाबॉलिक डिसीज आहे. तुमचा आहार आणि तुमची जीवनशैली याच्या निगडीत आहे. आणि जर या ठिकाणी तुम्ही होमिओपॅथिक औषधं आणि सोबतच तुमचा आहार हा जर योग्य घेतला, तर 100% तुमचा डायबिटीज हा रिव्हर्स हा होऊ शकतो आणि वर्कआउट हे त्या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे. होमिओपॅथीबद्दलचे कोणतेही गैरसमज असतील, तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये विचारा. हा लाईव्ह सेशन आपण त्यासाठीच घेतलेला आहे. होमिओपॅथीबद्दलचे जर गैरसमज मनातून दूर झाले, तर तुम्ही या पॅथीचा अवलंब हा जरूर करू शकता. ओके. पुन्हा अजून एक असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की होमिओपॅथिक औषधांचा रिझल्ट उशिरा येतो का? मी पुन्हा एकदा तेच सांगेन, की जसा तुमचा आजार आहे, तसा उपचाराचा कालावधी ठरलेला आहे. जर तुमचा आजार हा साधा असेल, तर त्याला उपचार करण्यासाठी कालावधी अजिबात जास्त लागत नाही. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला लगेचच उपचारामध्ये पूर्णपणे तुम्ही एकदम व्यवस्थित होऊ शकता. कोणताही तुम्हाला तिथे लक्षणं पुन्हा दिसून येणार नाहीत. होमिओपॅथिक औषधांचा फायदा असा असतो, की आजार बरा करण्यासोबतच ते तुमची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढवत असते. त्यामुळे होमिओपॅथिक औषधांचा रिझल्ट उशिरा येतो, हे संपूर्णपणे चुकीचा हा गैरसमज आहे. हा समज तसा करून घेऊ नका. तुम्ही होमिओपॅथी घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा लगेचच अनुभव हा येऊ शकतो. ओके. अजून एक क्वेशन आहे, की ॲसिडिटीसाठी होमिओपॅथी चांगलं काम करते का? हो, बऱ्याच वेळेला काय होतं अँटासिड तुम्ही खात असता आणि अँटासिड घेऊन सुद्धा तुम्हाला पित्तामध्ये कोणताही फरक जाणवत नाही. तर या ठिकाणी होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा जर अवलंब केला, तर तुमचं पित्त हे संपूर्णपणे कमी होऊ शकते. या ठिकाणी ज्यावेळेस होमिओपॅथी घेता, अशा वेळेस त्या रुग्णाचा संपूर्णपणे पर्सनल हिस्ट्री विचारली जाते. त्याची भूक, तहान, त्याला हा त्रास कधीपासून आहे, हा त्रास कसा होतो? यासोबत कोणतंही स्ट्रेस रिलेटेड काही त्रास त्यांना आहे का? पोट नीट साफ होतं का? म्हणजे एकूणच त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतली जाते. यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पर्सनल हिस्ट्री घेतली जाते, त्यामुळे त्या व्यक्तीचा संपूर्ण माहिती मिळाल्यामुळे औषधोपचार करण्यास आम्हाला खूप सुलभ होते आणि त्या व्यक्तीची ॲसिडिटी ही संपूर्णपणे कमी होत होत असते. होय. केसांसाठी सुद्धा तुम्ही होमिओपॅथी उपचार पद्धती घेऊ शकता. एक आपल्याला कमेंट आलेली आहे, की केसांच्यावर होमिओपॅथी उपचार होतात का? तर होय, केस गळणे, केसामध्ये कोंडा असणे, तसेच केसामध्ये शायनिंग नसणे, वाढ होत नसेल, या सगळ्या तक्रारीवर होमिओपॅथी अतिशय उत्कृष्ट काम करत असते. होमिओपॅथीमध्ये औषधं तर आहेतच, पण यासोबतच खूप ऑइल्स पण आहेत, तसेच शॅम्पू सुद्धा आहेत, की जे संपूर्णपणे नैसर्गिक असतात आणि तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम ते देत नाहीत. मधुमेह झाल्यानंतर ओके, 1 मिनिट. मधुमेह झाल्यानंतर त्याचं ड्युरेशन फॉर क्युअर बाय होमिओपॅथिक मेडिसिन. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायबिटीज हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि ज्यावेळी तुमचा आहार आणि जीवनशैली आणि जर तुम्हाला जर जेनेटिक म्हणजे कौटुंबिक जर काही त्याला हिस्ट्री असेल, तर अशा व्यक्तींच्यामध्ये डायबिटीज हा लवकर होत असतो. पण जर तुम्ही प्री डायबेटिकमध्ये असाल, तर या ठिकाणी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी मदर टिंक्चर्स आहेत, की जे तुमची रक्तामध्ये साखर ही वाढून देत नाही आणि ड्युरेशन ऑफ क्युअर असा जो प्रश्न विचारलेला आहे, तर उपचारांसाठी जर तुम्ही अगोदरच जर ॲलोपॅथिक मेडिसिन चालू केलं असेल, तर ते आपल्याला लगेच बंद करता येत नाही.
होमिओपॅथी संदर्भात तुमच्या काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर विचारा. आपल्या या YouTube चॅनलला जर मी पहिल्यांदाच जर व्हिजिट केलं असेल, तर नक्की या लाईव्ह सेशनमध्येच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ही लिंक शेअर करा. होमिओपॅथिक औषधे गर्भावस्थामध्ये चालतात का? ती सुरक्षित असतात का? तर होय. ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत, अशांनी सुद्धा ही होमिओपॅथिक मेडिसिन्स घेतले तर चालू शकतात. होमिओपॅथिक औषधे ही स्वतःहून घ्यायची असतात का? तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच होमिओपॅथिक औषधं घेणे महत्त्वाचं असतं. जरीही सुरक्षित अशी औषध प्रणाली असली तरीसुद्धा डॉक्टरांना कन्सल्ट करणं महत्त्वाचं आहे. ओके. अजून एक अशी कमेंट आलेली आहे, की त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत आणि त्या ठिकाणी होमिओपॅथी वर्क करते का? तर होय. चेहऱ्याच्या रिलेटेड जे काही समस्या असतात, म्हणजे चेहऱ्यावर पुरळ येणे, चेहऱ्यावर पिंपल्स असणे, मुरूम असणे, तसेच डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं असणे, या सगळ्या ह्यांच्यावर होमिओपॅथी उपचार पद्धती अतिशय चांगली आहे. जो पिंपलचा त्रास आहे, तो कशामुळे झालेला आहे? स्किन कशी आहे? ऑइली आहे का ड्राय आहे? तसेच त्यामधून पस येतो का? किंवा रक्त येतं का? किंवा पाणी येतं का? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या रुग्णाला तशी औषधंही देण्यात येत असतात. त्यामुळे ज्यांना हा पिंपलचा त्रास आहे, अशांनी जरूर या होमिओपॅथिक औषधाचा अवलंब करावा. होमिओपॅथीबद्दल जर आपल्या मनामध्ये काही शंका असतील, तर तुम्ही जरूर मला या ठिकाणी लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. तुमचा जो काही त्रास असेल किंवा जे काही समस्या असेल, शंका असेल, तर त्याची उत्तरं या ठिकाणी मी तुम्हाला देते. ओके. अजून एक असा क्वेशन विचारण्यात आलेला आहे, की स्किनला खूप टॅनिंग झालेलं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा होमिओपॅथिक उपचार लागू होतात का? तर होय. तुमच्या त्वचेच्या रिलेटेड असलेल्या सगळ्या त्रासावर, लक्षणावर होमिओपॅथी उपचार पद्धती खूप चांगलं काम करत असते. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास असेल, तर तुम्ही जरूर होमिओपॅथिक तज्ञाचा सल्ला घ्या. होमिओपॅथी ओके. हा एक आहे क्वेशन. होमिओपॅथी ही वृद्ध व्यक्तींच्यामध्ये ज्यावेळी गुडघेदुखीचा त्रास असतो, तर अशामध्ये घेऊ शकता का? तर होय. सांध्यामध्ये कटकट आवाज येणे, तसेच गाऊटसारखी कंडिशन असेल, आर्थरायटिस असेल, सांधेदुखी किंवा व्हेरिकोज व्हेन्स असतील, पायाला गोळे येणे, ह्या जरी समस्या असल्या, तर या सगळ्यांच्यावर होमिओपॅथी खूप चांगलं काम करत असते. रुग्णाचा संपूर्ण इतिहास घेऊन औषध देण्यात आल्यामुळे रुग्णाला लगेचच आराम पडत असतो.
होमिओपॅथी घेतल्यानंतर पोटाचे आजार कमी होतात का? तर होय, होमिओपॅथी घेतल्यामुळे जर तुम्हाला पोटामध्ये जर गॅस्ट्रिक अल्सर असतील किंवा तुम्हाला जी-ई-आर-डीचा त्रास आहे, गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज म्हणजे जी-आर-डी हा जर असेल, वारंवार तोंडामध्ये आंबट पाणी येणे ही जर समस्या असेल, तर या सगळ्या काही डायजेशन इश्यू हे संपूर्णपणे होमिओपॅथिक औषधांनी कमी होत असतात. तुमच्या खाण्यामध्ये काय येत आहे किंवा तुमचा जॉब कोणता आहे, तुमचं वर्किंग कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासून तुम्हाला ही औषधं देण्यात येत असतात. सर्वांनाच होमिओपॅथिक उपचार पद्धती अतिशय फायदेशीर आहे. सामान्य व्यक्तीला सुद्धा ही खूप फायदेशीर आहे आणि या उपचार पद्धतीचा एक कसं आहे, की औषधं घेण्यास सोपी असतात. कोणतेही त्याच्यामध्ये कडवटपणा नसतो, घेण्यास सोपी असतात, डायजेशन सुद्धा व्यवस्थित होते आणि होमिओपॅथिक औषधे घेतल्यामुळे तुम्हाला इतर कोणता त्रास होत नसतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा इतर कोणती औषधे घेतली, की त्या औषधामुळे आपल्याला त्रास हा होऊ शकतो. तर ही जी होमिओपॅथिक औषधं असतात, ती सुरक्षित असतात. यामुळे कोणतेही तुम्हाला नवीन इश्यू हे क्रिएट होत नसतात. तुमच्या होमिओपॅथी बद्दलच्या असलेल्या कंप्लेंट्स तुम्ही जरूर मला या लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. होमिओपॅथिक उपचार पद्धती ही अतिशय जुनी अशी उपचार पद्धती आहे. म्हणजे याचा जर इतिहास आपण बघितला तर जवळपास 200 वर्षापेक्षा जास्त असलेली ही उपचार पद्धती आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये या उपचार पद्धतीचा लाभ हा घेतला जातो. भारतामध्ये सुद्धा होमिओपॅथिक औषधं ही अतिशय विश्वासाने घेणारी लोकं आहेत आणि होमिओपॅथीबद्दलचे जर गैरसमज दूर झाले, तर साहजिकच आहे होमिओपॅथी ही तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. कारण बऱ्याच वेळेला डोक्यामध्ये एकच असतं, की अरे याचा गुण फार उशिरा येतो आणि त्याच्यामुळे होमिओपॅथीकडं अ, येण्याचा कल हा थोडा कमी होतो. पण या ठिकाणी मी असं सांगेन, की बऱ्याच वेळेला माझ्या आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलेलं आहे, की सगळ्या पॅथीचे उपचार केल्यानंतर पेशंट डायरेक्टली होमिओपॅथीवर येतो आणि होमिओपॅथीने तो संपूर्णपणे बरा होतो. पण यामध्ये प्रॉब्लेम काय होत असतो, की तो आजार शरीरामध्ये जास्त पसरलेला असतो. त्यामुळे उपचाराचा कालावधी वाढला जातो आणि उपचाराचा कालावधी वाढला गेला, की असे वाटते, की अरे या पॅथीचा गुण उशिरा येतो. पण ते तसं नाही. अ, उपचार हे तुमच्या आजारावर डिपेंड आहेत आणि तो आजार कितपत तुमच्या शरीरामध्ये आहे याच्यावर अवलंबून आहे. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये होमिओपॅथीबद्दलचे जर काही तुमचे गैरसमज असतील, तर पुन्हा एकदा मी सांगत आहे, की तुम्ही मला या ठिकाणी शेअर करा. आय कान्ट स्लीप ॲट नाईट प्रॉपरली होय, इन्सोम्निया म्हणजे निद्रानाश याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला होमिओपॅथी तुम्ही घेऊ शकता आणि हे प्रत्येक वयोगटामध्ये अलीकडे टीन एज मुला-मुलींच्यामध्ये सुद्धा झोप न लागणे, झोप न येणं ही समस्या असते. तर अशांच्यामध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप देऊ शकतो आपण, चांगली काम करते आणि त्यांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत झोपेसंदर्भातले ते संपूर्णपणे कमी होतात. येस. ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. दुपारी 1 ते 3 याचं ते टायमिंग आहे. होमिओपॅथी ही प्रत्येक आजारांच्यावर काम करते. म्हणजे फक्त सर्दी, खोकला, ताप असेच नाही, तर क्रॉनिक डिसीज असतील, तुमचं पाईल्स असेल, म्हणजे मूळव्याध असेल, कॉन्स्टिपेशन, पोट जर साफ होत नसेल, पोटामध्ये अल्सर असतील किंवा जॉइंटची कोणते कंप्लेंट्स असतील, कार्पल टनेल सिंड्रोम असेल, स्पॉन्डिलोलिसिस असेल, ते जे डिसीज आहेत, त्या प्रत्येक डिसीजवर हे होमिओपॅथिक काम खूप चांगलं करत असते. ओके. तुमच्या काही शंका असेल तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये विचारा.
ओके. अशी कमेंट आलेली आहे, की पॅनिक डिसऑर्डर इस अ डिसीज दॅट कॅन बी क्युअर्ड. तर होय, होमिओपॅथी उपचार पद्धती ही फक्त शारीरिक लक्षणावरच काम करते असं नाही, तर ती मानसिक जी लक्षणं असतात, म्हणजे ही अशी एकमेव पॅथी आहे, की जी तुमची शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही लक्षणांचा विचार करूनच तुम्हाला औषधं देण्यात येतात. बऱ्याच वेळेला काय होतं, की तुमच्या सोनोग्राफी असेल किंवा एम-आर-आय असेल, इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही त्रास सापडत नाही, काही फायंडिंग मिळत नाही. आणि त्या व्यक्तीला त्रास हा होत असतो. तर अशा वेळेस तो जे कारण आहे, जो कॉज आहे, तो मानसिक असू शकतो आणि ज्यावेळेस आम्ही डिटेल केस चेकिंग घेतो, अशा वेळेस कॉज फाइंडिंग होत असते आणि कारण समजल्यानंतर तशी औषधं देण्यात येतात आणि त्यांचा हा जो काही त्रास असेल, पॅनिक डिसऑर्डर असेल, हा संपूर्णपणे कमी होत असतो. त्यामुळे ज्यांना पॅनिक डिसऑर्डर आहे, त्यांनी जरूर होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करा. ओके. अशी एक कमेंट आहे, की आयुर्वेदामध्ये जास्त पथ्य असतात, तशी होमिओपॅथीमध्ये पथ्य असतात का? आणि ती कितपत पाळली जाणे गरजेचे असते? ओके, गुड क्वेशन. एक लक्षात घ्या, तर आयुर्वेदाचं मी या ठिकाणी नाही बोलू शकत, पण जे होमिओपॅथीबद्दल आहे, की ही कितपत पाळली जाणं महत्त्वाची आहेत, की जी पथ्य. तर तुम्हाला जर परिणामकता चांगली हवी असेल, तर साहजिकच आहे तुम्ही कच्चा कांदा, कच्चा लसूण, ज्याला ही उग्र वास असतात, असे फक्त जे घटक आहेत, ते आपल्याला वर्ज्य करायचे असतात. किंवा कमी प्रमाणात ते घ्यायचे असतात. त्यामुळे काय होत असते, तर होमिओपॅथिक औषधांची जी परिणामकता आहे, ती कमी होत असते आणि जर आपल्याला चांगलं जर लवकर बरं व्हायचं असेल, तर साहजिकच आहे हे टाळणं गरजेचं आहे. मध्यंतरी तुम्ही सांगितलेले पित्ताशयातील खडाचे औषधाने पूर्ण क्लिअर होईल का? ओके. तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये जर मला हे विचारलं असेल, की पित्ताशयातील खडे, तर त्या खड्यांची साईज किती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच तुमची संपूर्ण केस हिस्ट्री घेणं गरजेचं आहे आणि होमिओपॅथिक औषधांचा आपण त्या ठिकाणी उपयोग हा करू शकतो. होमिओपॅथीच्या रिलेटेड किंवा तुम्हाला असलेल्या मनात ज्या काही शंका असतील, त्या तुम्ही जरूर मला या ठिकाणी विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुमची जी काही शंका आहे तुम्ही विचारा. आपल्या या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. होमिओपॅथिक औषधे हे किडनी स्टोनमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करतात. आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेलं आहे, की होमिओपॅथिक औषधांनी हा जो किडनी स्टोन असतो, हा संपूर्णपणे जातो. एक साधारणपणे 12 एम-एम असेल म्हणा किंवा 10 एम-एम, 15 एम-एम असे कडे जे असतात, ते सुद्धा होमिओपॅथिक औषधांनी जाऊ शकतात. त्यामुळे किडनी रिलेटेड असेल, लिव्हर रिलेटेड असेल, जर लिव्हरला सूज आली असेल, स्प्लीनला सूज आली असेल, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे होमिओपॅथिक औषधे घेऊ शकता. आय-बी-एसमध्ये सुद्धा होमिओपॅथिक औषधांचा उपचार प्रणाली आहे. ओके. सरांचा क्वेशन आहे, की त्यांनी "विल थीस 4 मेडिसिन्स क्लिअर द गॉलस्टोन? देअर इस ओन्ली 1 स्टोन ऑफ" ओके. तुमची ही जी काही कंप्लेंट आहे, हा जो क्वेशन आहे, तो तुम्ही मला डायरेक्टली कन्सल्टेशन माझ्याशी करावं. कारण तुम्ही कोणतं औषध सांगत आहात, हे या ठिकाणी ते क्लिअर होत नाही. तर या संदर्भातली मी संपूर्ण माहिती तुम्ही मला ऑनलाईन कन्सल्टेशन थ्रू विचारा. मी तुम्हाला जरूर सांगेन. कारण होमिओपॅथीमध्ये पेटंट मेडिसिन सुद्धा येत असतात. होमिओपॅथीमध्ये टॅबलेट फॉर्म मेडिसिन सुद्धा आहेत. वेगवेगळी औषधं आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतं औषध तुम्ही विचारत आहात हे क्लिअर होत नाही. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे, की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? होमिओपॅथी काय काम करते? तसेच होमिओपॅथी ही कोणाकोणाला लागू होऊ शकते? तसेच होमिओपॅथीचे कोणते दुष्परिणाम असतात का? उपचारांचा कालावधी कसा असतो? या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ओके. अजून एक कमेंट आलेली आहे, की आय-बी-एस साठी काय ट्रीटमेंट असते? स्पेशली सडन एंड अनकंट्रोलेबल बाउल मूव्हमेंट. ओके. तर या ठिकाणी हा तुम्हाला त्रास कधीपासून चालू झालेला आहे? त्याची डिटेल हिस्ट्री ही मला आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला नक्की काय त्रास होतो यासाठी तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कन्सल्टेशन करावं. कारण त्यानुसारच मी तुम्हाला उपचार कोणते घ्यायचे, कसे घ्यायचे हे तुम्हाला मी सांगू शकते.
होमिओपॅथिक उपचार पद्धती डॅन्ड्रफवर वगैरे काम करते का? तर होय. जर तुमच्या केसामध्ये स्काल्पवर जो कोंडा असेल आणि त्या कोंडा पार्टिकल स्वरूपात असेल किंवा पॅचेस असतील, इचिंग खूप होत असेल, खाज खूप येत असेल, तर या ठिकाणी सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्स असतात. ब्लड टिंक्चर्स असतात, की जे डायरेक्टली तुम्ही तुमच्या केसावर त्याचं ॲप्लिकेशन करू शकता आणि यामुळे एकूणच केसाचं आरोग्य हे चांगलं होत असते. ओके. मॅडम आय हॅव रॅशेस ऑन द स्किन. ओके. जर तुम्हाला अर्टिकेरियाचा त्रास असेल तर किंवा शीतपित्त असेल, तर यावर सुद्धा तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती अवलंब याचा करू शकता. अनेकांना वाढलेलं पित्त जे असतं ते उलटीद्वारे बाहेर पडते, तर कोणाला स्किनवर त्याच्या गाठी स्वरूपात येत असतात, गांधी येत असतात आणि ह्या गांधी खाजत असतात. तर अशावर सुद्धा तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. पित्ताचा कोणताही त्रास हा होमिओपॅथिक औषधाने बरा होत असतो. ओके. आजच्या लाईव्हमध्ये आपण या होमिओपॅथी संदर्भातली संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ज्याने हा लाईव्ह सेशन जॉइन केला त्यांचं पुन्हा एकदा त्यांना थँक ओके.